त्यामुळे मी पंचगंगा नदीवर गेलो आणि तिथून मी उडी मारली होती. नमस्कार. आज आपण इचलकरंजी मधील आपले महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापक अधिकारी संजय कांबळे साहेब आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. या युवा संवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. काही आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यावीत अशी आमची इच्छा आहे. नमस्कार. आज या ठिकाणी पंचगंगा घाटावर माझी सेवानिवृत्ती झाल्याबद्दल तुम्ही या ठिकाणी बोलवून या ठिकाणी सत्कार केलात त्याबद्दल मी इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनच्या वतीनं तुमचं या ठिकाणी सर्व तुमच्या टीमचं प्रथम मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. सर तुमच्या आपत्ती व्यवस्थेमध्ये आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये पहिला अनुभव कोणता? तर मी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये मी जवळजवळ 88ला या ठिकाणी नोकरीला लागलो, महापालिकेला लागलो. त्यावेळेला 2005 हा सर्वात मोठा पूर होता. त्यावेळेला इचलकरंजी महानगरपालिकेतून कोणत्याही प्रकारची साधन सामग्री अशी नव्हती किंवा एवढा मोठा महापूर येईल असं कधी स्वप्नात देखील नव्हतं. पण तो जो महापूर आल्यानंतर त्यात जे काही शिकायला मिळालं आणि त्यातूनच जे काही नागरिकांना बाहेर काढण्यापासून जे करण्याची जे आम्हाला उमेद मिळाली ते तिथून ते आज अखेर अशी त्यात आवड निर्माण झाली की इचलकरंजी शहरातला कोणताही नागरिक असो अशा आपत्तीमध्ये जर अडकला तर आम्ही 100% रात्री दिवसात रात्र करून असू दे किंवा ती कुठली जीविकांनी घेऊन देणार नाही हे आम्ही खबरदारी आजपर्यंत घेतलेली आहे. पुरामध्ये पाण्याची मोजमाप ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस पाण्याची मोजमाप कशी घेता आणि पूर येण्याची शक्यता आणि पूर येण्यापूर्वी तुम्ही तयारी कशी करता? पूर येण्यापूर्वी 1 महिना अगोदर मे महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण आमची जी साधन सामग्री आहे ती पूर्ण आम्ही सज्ज ठेवतो किंवा चालू स्थितीत ठेवतो की बाबा जेणेकरून पूर येण्यापूर्वी जे आपल्याला जे यांत्रिक बोट असेल त्याचे इंजिन असेल लाईफ जॅकेट असतील वूड कटर असतील ते ज्या काही साधन सामग्री आपल्याकडे जे आहेत त्या पुरामध्ये लागणाऱ्या सरा त्या 1 महिना आम्ही जे अपडेट करून ठेवलेले आहेत. कारण पूर आल्यानंतर त्यांनी अगोदर त्याची पूर्व तयारी किंवा म्हणून आम्ही ते अपडेट ठेवलेले आहेत. पूर आल्यानंतर आजूबाजूचे जे परिसरातले जे गाव आहेत, जे दुकान आहेत, कशा पद्धतीत ते त्यांना सक्रिय करता, सतर्क करता तुमच्या अनुभवात? तर ज्या वेळेला पूर परिस्थिती चालू होती त्यावेळेला आपला जो इशारा पातळी जी आहे ती 68 फुटावर आहे आणि 71 फुटावर जी आहे ती धोका पातळी आहे. पण 68 फुटावर येण्याआधी आपल्याला जो पंचगंगेचा लहान जो पूल आहे तो आम्ही जवळजवळ 55 फुटावर पाणी पातळी वाढल्यानंतर आम्ही तो वाहतुकीसाठी बंद करतो. कारण कोणताही प्रकार बंद करतो कारण कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. महाडला अशीच दुर्घटना घडली होती त्यामुळे पूल वाहून गेला होता आणि अनेक लोकांचा त्यामुळे बळी गेला. तर ते आम्ही प्रिकॉशन म्हणून आम्ही ते वाहतुकीसाठी पूल बंद करतो. आणि ज्या वेळेला पुलावर पाणी ज्या वेळेला 61 फुटाचं पाणी पुलावरून पलीकडे जातं आणि 63 फुटाची ज्या वेळेला पाण्याची पातळी त्यावेळेला आपली मशानभूमीमध्ये पाणी येतं. त्यानंतर आपण इचलकरंजी महापालिकेच्या वतीने टाकूर या ठिकाणी आपण त्या अंत्यविधीसाठी आपण त्या ठिकाणी मशानभूमीवरती ठेवले जातो. त्यामुळं ज्यावेळेला 68 फुटाची पाण्याची पातळी वाढते त्यावेळेला आपण जे शेळके मळ्यातील कटके गल्ली पहिली आहे त्या पहिल्या घरामध्ये पाणी जातं. त्याच्या आधीच आम्ही त्या लोकांना सतर्क राहण्याचे इशारे दिलेले असतात आणि त्या बागवानपट्टी असो बुजवारपट्टी असो किंवा या पूर्ण आम्ही असे 5 गट तयार केलेले आहेत. तर ज्या ज्या वार्डामध्ये पाणी शिरू शकतं त्या ज्या वार्डाप्रमाणे आपण या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी त्यांच्या निवारा केंद्र छावण्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तर समजा त्या घरात अचानक पाणी आलं तर आपण त्या नागरिकांना त्या लहान मुलांना वृद्धांना सगळ्यांना एकत्र ठेवून त्यांची जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो. आणि जसं पाणी वाढेल तसे तसे वस्तीतले आपण लोक जवळजवळ आपण 40 छावण्या आपण तयार केलेल्या आहेत.
त्याच पद्धतीने त्यांची जनावर देखील असतात. त्या जनावरांना देखील राहण्याची आपण छावण्या बांधलेल्या असतात. त्यांची चाराची व्यवस्था केलेली आहे. महापालिकेच्या वतीनं चांगली पद्धतीची सोय करण्यात येते. हे करत असता तुम्ही तुमच्या कारकिर्दीत तेवढा मोठा अनुभव, तेवढं आपत्तीकाली तुम्ही तुमचं नोकरीच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक काम केलेलं आहात. इतरजणांना भरपूर काय तुमचं देणं लागतं. तुम्ही तुमच्या कारकिर्दीपासून युवकांना काय आदर्श द्या किंवा युवकांची भूमिका कशा पद्धतीत मांडा? आज जर बघितलं तर नोकरी कुणी करू शकतं, पण नोकरी करत असताना या इचलकरंजी शहरातील अनेक लोकांची जे संकटात अडकतात, त्याप्रमाणे आपण तिकडे लोकांना अडकतात त्यांनाही मदत करतो, जनावर अडकतात त्यांनाही मदत करतो. त्यामुळं माणुसकी म्हणून आपण एक इचलकरंजी शहराला नागरिकासाठी म्हणून आपण एक काहीतरी आपण या इचलकरंजी शहराला देणं लागतो. म्हणून आपण या इचलकरंजी शहरासाठी काही नाही काहीतरी करून दाखवून या ठिकाणी युवकांनी देखील असंच करावं की बाबा आपण वेळ वाया तुम्ही मोबाईल मध्ये न घालता किंवा इकडे तिकडे न फिरता काहीतरी एक आपण एक असं उल्लेखनीय कामगिरी केली पाहिजे की जेणेकरून या इचलकरंजी शहराचं नाव उज्ज्वल होईल. किंवा अशा कुठल्याही घटना घडल्या तर तुम्ही तात्काळ सर्वांनी मदत करा आणि जेणेकरून या इचलकरंजीचं नाव चांगलं लौकिक होईल. एवढं त्या ठिकाणी युवकांना मी आज एक त्या माध्यमातून एक संदेश देतो. तुमच्या कारकिर्दीत अशी एक कानावर गोष्ट आली होत्या आणि मध्ये भरपूर चर्चेत होता विषय की एक 50 फूट खाली माणूस दारू पिऊन मध्यधुंदीत पडलेला आहे आणि त्याला तुम्ही त्या 50 फुटावर खाली म्हणजे वरून माणसाला आणता येतं खाली, पण खालून वर माणसाला ते खांद्यावर घेऊन आणता येत नाही. त्यावेळेस तो अनुभव तुमचा सांगा काय आहे? इचलकरंजीमध्ये बीजेपी मार्केट टोल आहे, त्या ठिकाणी पट्टी मोठी आहे. 50 ते 60 पूल आहे, पण त्याला पायऱ्या वगैरे काय नाही आहे, बंदिस्त नाही आहे. एक बंद असं मद्यपान करून एक व्यक्ती रात्रीच्या वेळेस त्याला रस्ता न चुकता ती विहिरीत टाकलं जातात ती विहिरीमध्ये पती रातभर त्या ओरडत होती आणि तिथल्याच लोकांच्या नागरिकांच्या लक्षात आलं सकाळी या ठिकाणी पट्ट्याने ओरडत्या म्हणून. त्यावेळेला आम्हाला कॉल आला, आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर ती व्यक्ती तळमळ जात पडली होती रातभर. तर आता पायऱ्याही नाहीत, पण त्याला काढणं कसं एक चॅलेंजिंग काम होतं. तर आम्ही आमच्या फायर वॉटरच्या शिड्या 2 जोडून त्या खाली सोडल्या आणि खाली उतरलं आणि त्या शिडीला बांधून आम्ही खाली पर्यंत घेऊन 2 फूट आणि 10 फूट खाली होती व्यक्ती. तर त्याला उचलून त्या ठिकाणी आणि 2 माझे साथीदार घेतलो, त्याला खांद्यावर घेऊन त्याला असं खालून असं वर आणलं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं न लागता त्याला आजचं आलं तर असं आणून आम्ही त्याला त्याचा जीवही वाचला आणि त्याला दवाखान्यात आम्ही ऍडमिट केलं. जेवण आहे का? तेही जिवंत आहे. अजून व्यवस्थित आहे? हो हो व्यवस्थित आहे. आणि मध्ये एक असा विषय होता की भरपूर असे मुक्त किंवा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही वापरलं त्यांनी त्यांची जीवितहानी होताच टळली गेली आणि तेव्हा मृत्यूच्या दरीतून तुम्ही वाचवला. हा काय विषय? 1/8/2019 रोजी एक व्यक्ती आजारास कंटाळून त्या मोठ्या पुलावरून त्यावेळेला पूर परिस्थितीमध्ये पूर होत होता. खालचा पूल बुडला होता, वरच्या पुलावरून उडी मारल्यानंतर तो आत्महत्या करण्याच्या दृष्टीने आला होता. पण आम्हाला लगेच ते निदर्शनाला आम्ही बोट करून त्या व्यक्तीपर्यंत जाऊन त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याला नेऊन दवाखान्यात ऍडमिट केलं आणि ती जिवंत व्यक्ती आहे. आज गेले 6 वर्ष झाले ती विक्रमनगर मध्ये सुरेश हरंबे म्हणून ती व्यक्ती आता सध्या ते घरी चांगल्या पद्धतीनं राहते आणि त्यानेच माझ्या निवृत्तीच्या वेळेला त्यानं माझा सत्कार केला. की अशी व्यक्ती मला पण एक आनंद वाटतोय की अशा व्यक्तींचा आपण जीव वाचवला आणि ती व्यक्ती आपल्याला भेटायला येते. आपण पाहिजे असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांच्या आपण बातचीत करू शकतो. नक्की जाऊ. इचलकरंजी मधल्या पंचगंगा नदी जी आहे ती भरपूर दूषित होते, तसंच कचरा भरपूर आहे तिथं. स्वच्छतेसाठी तुम्ही काय संदेश द्याल? तर पंचगंगा नदी एक आपण त्या नदीला मा म्हणतो, माता म्हणतो, आई म्हणतो. आपण रोज त्याच्या पाया पडतो आणि आपणच काय करतो या पंचगंगा नदीमध्ये जे काय असेल ते निर्मली टाकतो, कपडे धुतो, जनावर धुतो.
किंवा काय असेल ते आपल्या घरातलं अडगळीचं सामान आणू शकतो. पण असं करू नये नागरिकांनी. कारण ही पंचगंगा ही स्वच्छ ठेवली तर त्यातले जलचर प्राणी जगतील. परत त्यातले पाणी स्वच्छ राहील. आपल्याला पिण्यासाठी पाणी स्वच्छ मिळेल. त्यामुळे रोगराई पसरणार नाही. तरी सर्व शहराच्या नागरिकांनी की बाबा पंचगंगा ही स्वच्छता राहण्यासाठी सर्वांनी मदत करावी. वेळोवेळी या घाटाची स्वच्छता करावी. सगळ्या सामाजिक संस्था ही संघटना या करतातच, महापालिकाही करतात. तर प्रत्येकाने हातभार जर लावला तर ही इचलकरंजी निर्मळ आणि स्वच्छ होईल आणि एक इचलकरंजीला चांगलं एक पंचगंगेचं रूप बघायला मिळेल असा एक युवकांना मी संदेश या ठिकाणी नागरिकांना देतो. नमस्कार, आपण आलेलो आहे सुरेश भानसरे यांच्या घरी, जे 1 ऑक्टोबर 2019 साली स्वतःचं जीवन संपवण्याच्या प्रयत्नातून इचलकरंजी पंचगंगा पूल त्या नदी पुलावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि वाहत्या पाण्यावरून वाहून चाललेले होते. त्यावेळेस निवृत्त संजय कांबळे सरांनी त्यांना वाचवलं आणि ते आज आपल्या समोर आहेत. त्यांचं मनोगत आपण जाणून घ्या की काय त्यांचं. तर मी मुंबईवरून इचलकरंजीमध्ये आलो होतो आणि मला काही फिजिकल त्रास होता. म्हणजे गळ्यामध्ये थोडं वेदना होत होत्या. त्यामुळं मला जगण्याची काही उमेद नव्हती. त्यामुळं मी पंचगंगा नदीवर गेलो आणि तिथून मी उडी मारली होती. पण उडी मारत असताना मला ज्यावेळी मी उडी मारली त्यावेळी मला असं जाणवलं की आता बाहेर पडावं. पण बाहेर मी पडू शकलो नाही. तर जे पाणी होतं ते खूप वाहतं होतं. प्रवाह खूप मोठा होता. त्यामुळे वाहत गेलो आणि वाहत जाऊन एका झाडाला मी चिकटून बसलो. त्यावेळी संजय कांबळे या सामाजिक कार्यकर्त्याने मला जीवदान दिलं आणि ते जे जीवदान दिलं त्या जीवदानामुळे मी आज इथे तुमच्या समोर उभा आहे. सामाजिक जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखद वेदना आपल्याला होत असतात. त्या वेदनामधून सावरण्यासाठी माणसाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जीवनात किती मोठं दुःख आलं, किती अडचणी आल्या, तर अशा प्रसंगातून जात असताना आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि जीवनाला तोंड दिलं पाहिजे. कोणत्याही अंतिम टोकाला न जाता आपण जीवनामध्ये संघर्ष करत राहिला पाहिजे. जीवन जगत राहिलं पाहिजे. आनंदानं जगलं पाहिजे. प्रसंगी आपण सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांची मदत घेतली पाहिजे. आपली कुटुंबीय असतील, निकटवर्ती असतील किंवा आपलं जे फ्रेंड सर्कल असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आणि आपल्याला काही जर होत असेल किंवा आपल्याला जर अशा प्रकारची जर इन्सिडेंट करावं असं वाटत असेल, आत्महत्या करावं वाटत असेल, तर आपण लगेच मदत घेतली पाहिजे आणि या प्रसंगातून आपल्याला सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे, माझं कुटुंब आहे, माझे मित्रमंडळी आहेत, माझे आई वडील, भाऊ, ही जी माझी पाहुणे मंडळी आहेत, हे या सगळ्यांना मी बघू शकतो. कारण जे संजय कांबळे सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मला त्यावेळी जीवदान दिले, मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आणि त्यांचे जे कार्य आहे हे अत्यंत मोलाचे आहे. ते आता सध्या रिटायर झालेले आहेत. त्याचं आम्हाला दुःख होत आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये देखील ते अशाच प्रकारचे कार्य करत राहतील आणि कार्य करत आलेले आहेत. तर त्यांचा मी शतशः ऋणी आहे आणि अशाच कार्य त्यांच्याकडून इथून पुढे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मग माझे 2 शब्द संपतो. छान बोलत.